मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी समीर वानखेडेंविरोधात ECIR दाखल झालाय। सीबीआयने दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ECIR हा दाखल झालाय। तत्कालीन एनसीबीतील काही अधिकाऱ्यांनाही समन्स बजावण्यात आलेला आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आता आपल्या सोबत आहे। गणेश, यामुळे समीर वानखेडेंसमोरच्या अडचणी वाढतात का? बरोबर, सीबीआयनं समीर वानखेडे विरुद्ध जो गुन्हा दाखल केला होता भ्रष्टाचाराचा कॉर्डिलिया क्रूज प्रकरणामध्ये, जिथं आरोप असे होते की समीर वानखेडे आणि एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शाहरुख खान कडनं पैसे मागितले, खोटी केस केली, त्यालाच आधार करत ईडीनं सीबीआयच्या गुन्ह्याच्या आधारे ECIR रजिस्टर केलेला आहे आणि त्यामध्ये चौकशीसाठी काही अधिकाऱ्यांनाही बोलवल्याचं कळतंय। याशिवाय समीर वानखेडे यांनाही लवकरच चौकशीसाठी बोलवलं जाईल आणि मोठी घडामोड आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आता समीर वानखेडे यांच्याविरुद्ध सीबीआयनं ऑलरेडी गुन्हा दाखल केला, हायकोर्टात गेलेले आहेत। त्याचाच आधार घेत मनी लॉन्ड्रिंगचा मोठा आरोप एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर होतोय आणि यासाठी आता ईडीनं यामध्ये चौकशी केली। ईडीला एक ऑफेन्स लागतं, ज्याच्या आधारेच ते पुढचा इन्व्हेस्टिगेशन रेव्हेन्यूच्या दृष्टिकोनातून मनी लॉन्ड्रिंग किंवा इतर जे त्यांच्या अखत्यारीत येणारे विषय आहेत त्याच्यामध्ये करू शकतात। तर आता सीबीआयनं गुन्हा दाखल केलाय, ईडीनं त्याचा आधार घेत ECIR रजिस्टर केला आणि चौकशीसाठी सर्वांना बोलवलं जाईल। ठीक आहे गणेश, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।